नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण मेडिकल काउन्सिलिंगमध्ये ज्या कॉमन मिस्टेक होतात त्या मिस्टेक आपण बघणार आहोत. आणि या मिस्टेक सर्व मुलांकडून होतात आणि त्या मिस्टेकमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि मग त्या मिस्टेक कोणकोणत्या आहेत ते आता आपण बघणार आहोत. की विद्यार्थी हे अनऑफिशियल सोशल मीडिया न्यूजवर अवलंबून राहतात आणि त्या अवलंबून राहण्यामुळे त्या मुलांचं नुकसान होतं. कारण काउन्सिलिंगच्या बाबतीत प्रत्येक विद्यार्थ्याने ऑफिशियल नोटिफिकेशन बघितलं पाहिजे. जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचललं पाहिजे. कारण एखादी अनऑफिशियल सोशल मीडियामध्ये न्यूजसुद्धा आपल्याला डिस्टर्ब करू शकते. CET सेल काउन्सिलिंगच्या डेडलाईन मिस करणं. कारण जर एखादी जरी तारीख जरी चुकली तरी आपल्या करणाऱ्या ॲडमिशनला आपल्याला त्रास होऊ शकतो. कधीकधी आपण ओव्हर कॉन्फिडन्समुळे सुद्धा तारखा आपण चुकू शकतो. कधीकधी नकळत या गोष्टी घडतात आणि म्हणून सावधानता बाळगता आली पाहिजे. कधीकधी काय होतं, आपण बोलतो आज करू, उद्या करू, परवा करू, असं नाही. जी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आत सगळ्या गोष्टी त्या नीट करता आल्या पाहिजे. आणि बरेचसे विद्यार्थी शेवटच्या तारखेला त्या सगळ्या गोष्टी करतात, पण त्या शेवटच्या तारखेला सगळं करताना कधीकधी सर्व्हर जाम असतो, नेटचा प्रॉब्लेम असतो, सगळ्या विद्यार्थ्यांना त्यावेळेला काम करत असतं आणि म्हणून कधीकधी शेवटच्या दिवशी ते कामसुद्धा आपलं पूर्ण होत नाही. मग आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि म्हणून ज्या CET सेलने ज्या डेडलाईन दिलेल्या आहेत त्या डेडलाईनच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी नीटपणे करता आल्या पाहिजे. पुढची चूक आहे चुकीची आणि अपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करणं. कधीकधी घाई गर्दीमध्ये आपण डॉक्युमेंट जे देतो ती चुकीची असतात आणि ती चुकीची असल्यामुळे पुढं आपल्या ॲडमिशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपल्या नावामध्ये चूक होते, आपल्या आडनावामध्ये चूक होते, बर्थ डेटमध्ये चूक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कास्टमध्ये पण चूक होते. आणि जर कास्टमध्ये जर चूक झाली तर ती चूक कायम राहते. मग कधीकधी अशी अवस्था होते की करणारा रिझर्वेशन असतानासुद्धा ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरावा लागतो किंवा ओपन कॅटेगरीमधनं ॲडमिशन घ्यावं लागतं. आणि म्हणून डॉक्युमेंट आपण जेव्हा अपलोड करतो ती काळजीपूर्वक अपलोड करता आली पाहिजे. सगळी माहिती नीट बघता आली पाहिजे, पूर्ण असली पाहिजे. पुढे चॉईस फिलिंग करताना नवीन ॲप्रूव्ड मेडिकल कॉलेजला इग्नोर करू नये. म्हणजे कधीकधी नवीन कॉलेज येतात, तो एखादा कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये येत नाही, मग दुसऱ्या राऊंडमध्ये येतो, कधी का कॉलेज तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा येतो. मग आपल्याला तो कॉलेज पण टाकता आला पाहिजे. म्हणजे नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस बऱ्यापैकी चांगले असू शकतात आणि म्हणून नवीन कॉलेजला इग्नोर करू नये. म्हणजे चॉईस फिलिंग करताना सगळ्या कॉलेजची नावं टाकता आली पाहिजे. एखादं नव्यानं कॉलेज आलं आहे, मग ते कसं असेल, नंतर तिथे शिकवतील का, ते सुविधा असतील का, या सगळ्याचा विचार करून आपण ते कॉलेज टाकत नाही. परंतु नवीन आलेलं कॉलेजसुद्धा चॉईस फिलिंगमध्ये टाकता आलं पाहिजे. कारण कुठलंही जुनं कॉलेज बघितलं तर ते सुरुवातीला पहिल्यांदा ते नवीनच असतं, पण ते हळूहळू ते जुनं होतं. आणि म्हणून चॉईस फिलिंग करताना करणार आहे नवीन कॉलेजला इग्नोर करू नये. कारण ते नवीन कॉलेजसुद्धा ते ॲप्रूव्ड केलेलंच कॉलेज असतं, गव्हर्नमेंटने मान्यता दिलेलं ते कॉलेज असतं आणि म्हणून करणार आहे नवीन कॉलेजला इग्नोर करू नये. पुढे अतिशय कमी कॉलेजचा प्रेफरन्स टाकू नये, मॅक्सिमम कॉलेज भरता आली पाहिजे. काही लोक खूप कमी कॉलेज टाकतात, जी कॉलेज चांगली आहेत तीच टाकतात. विद्यार्थ्यांनी मॅक्सिमम कॉलेज टाकले पाहिजे. आपल्या मार्कानुसार बरोबर ती प्रेफरन्स लिस्ट तयार करता आली पाहिजे आणि त्याप्रमाणे ती कॉलेज टाकली पाहिजे. कारण आपल्याला जी आवडतात ती आपण ती कॉलेज टाकली तर आपल्याला आवडणारं कॉलेज जर मिळालं नाही तर एक ऑप्शन असावा लागतो आणि म्हणून मॅक्सिमम जेवढी कॉलेज आहे तेवढी टाकता आली पाहिजे. आता पुढे प्रत्येक काउन्सिलिंग राऊंडच्या पूर्वी लेटेस्ट ऑफिशियल सीट मॅट्रिक्स असते ती चेक. म्हणजे एखादा राऊंड झाल्यानंतर ती सीट भरल्यानंतर उरलेल्या सीट किती बाकी आहेत याचं करणारा सीट मॅट्रिक्स पुढच्या राऊंडच्या अगोदर येतं आणि ते सीट मॅट्रिक्स बरोबर बघता आलं पाहिजे. कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, कोणत्या प्रकारच्या जागा शिल्लक आहेत, हे सगळं त्या सीट मॅट्रिक्सवरनं कळतं. आणि म्हणून सीट मॅट्रिक्स बघताना लेटेस्ट सीट मॅट्रिक्स बघता आला पाहिजे. कारण त्या सीट मॅट्रिक्सच्या बेसिसवर आपल्याला कळतं की जागा शिल्लक किती आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला कॉलेजचं प्रेफरन्स टाकता येईल. पुढे आणखीन चांगलं कॉलेज मिळून म्हणून सीट सोडत राहणं. बऱ्याच वेळेला असं आढळतं की एखाद्या विद्यार्थ्याला एखादी सीट पहिल्याच राऊंडला मिळते, पण तो फ्री एक्झिस्ट असल्यामुळे तो सोडतो किंवा त्याला ती सीट न आवडल्यामुळे ती सीट सोडतो आणि नंतर अशी वेळ येते की कोणत्या राऊंडला त्याला कॉलेज अवेलेबल होत नाही. म्हणून जी सीट पहिली मिळेल ती घ्यावी
आणि नंतर त्या विद्यार्थ्याने अपग्रेडेशनला जावं. कधीकधी या कॉलेज किंवा त्या कॉलेजच्या मागे पळून मिळालेलं कॉलेजसुद्धा आपल्या हातून जातं आणि म्हणून मिळालेली सीट आहे ती पहिली फिक्स करता आली पाहिजे. कारण बऱ्याच मुलांचं असं होतं की सीट पहिल्या राऊंडला मिळते पण ते सहज सोडतात आणि नंतर मग रडत बसतात. आणि म्हणून या कारणासाठी जी सीट आपल्याला मिळाली आहे ती पहिली फिक्स करता आली पाहिजे आणि नंतर आपण अपग्रेड तो आपल्याला करता येईल. आणि पुढे सर्वात महत्त्वाचं, कॉलेजची फी, हॉस्टेल डिपॉझिट आणि इतर खर्च आधी तपासता आला पाहिजे. कारण प्रत्येक कॉलेजची फी, कॉलेजचं हॉस्टेलचं डिपॉझिट आणि इतर खर्च हा वेगवेगळा असतो आणि त्यामुळे तो हॉस्टेलचा खर्च, कॉलेजची फी आपल्या आवाक्यात आहे काय पहिलं आपल्याला ते बघता आलं पाहिजे. कधीकधी आपलं बजेट कमी असतं आणि आपल्याला मिळालेलं कॉलेज असतं, त्या कॉलेजची फी आपल्या बजेटच्या दुप्पट तिप्पट असते. मग त्यावेळेला मिळालेलं कॉलेजसुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करता येत नाही. आणि ते पहिल्या राऊंडला असेल तर फ्री एक्झिस्ट आहे, पण नंतरच्या राऊंडला मिळालेलं कॉलेज घ्यावं लागतं आणि नाही घेतलं तर आपण त्या काउन्सिलिंगच्या करणारा फेरीतून करणारा बाहेर पडतो. आणि म्हणून आपल्याला ज्या ज्या कॉलेजची अपेक्षा आहे किंवा ज्या ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजची संपूर्ण फी, लेटेस्ट फी ही प्रत्येकाने जाणून घेणं महत्त्वाचं असतं. कारण एखादं कॉलेज चांगलं आहे, ते मिळूनसुद्धा जर आपल्या बजेटच्या पलीकडं असेल तरी आपल्याला ते कॉलेज स्वीकारता येत नाही किंवा आपल्याला त्या कॉलेजचा उपयोग होत नाही. आणि म्हणून पहिलं प्रत्येक कॉलेजची फी, हॉस्टेल डिपॉझिट, इथला सगळा खर्च, जो काय खर्च असेल याची तपासणी करता आली पाहिजे. आणि पुढे कट ऑफचा चुकीचा अंदाज घेऊन प्रेफरन्स लिस्ट तयार करणं हे एक म्हणजे दुसऱ्यांच्या प्रेफरन्स लिस्टची कॉपी करू नये. प्रेफरन्स लिस्ट ही आपल्या मार्कानुसार असली पाहिजे. एखाद्याला जास्त मार्क आहेत आणि त्याची प्रेफरन्स लिस्ट असेल आणि आपल्याला कमी मार्क आहेत आणि आपण ती जर लिस्ट घेतली तर ती आपल्यालाच योग्य ठरेल असं होऊ शकत नाही. आणि म्हणून आपले मार्क आणि मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे याचा बरोबर संदर्भ साधून आपल्याला प्रेफरन्स लिस्ट तयार करता आली पाहिजे. त्या प्रेफरन्स लिस्टमध्ये सगळं बघता आलं पाहिजे. कॉलेजचं स्टँडर्ड कसं आहे, कॉलेजची फी कशी आहे, कॉलेजचं ॲटमॉस्फिअर कसं आहे, हॉस्पिटल कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला करणार आहे ती लिस्ट बनवता आली पाहिजे. कारण आपला जर कट ऑफचा जर अंदाजच चुकला तर आपण तयार केलेली प्रेफरन्स लिस्ट ही आपल्याला योग्य असेल असं बोलू शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार नीट करता आला पाहिजे, या चुका होऊन देऊ नये. कारण मेडिकलसारख्या फील्डमध्ये, MBBS सारख्या फील्डमध्ये कॉलेज मिळणं हे कठीण गोष्ट असते आणि एखादं कॉलेज मिळालं आणि त्या कॉलेजची फी जर आपल्याला जर परवडत नसेल तर या गोष्टीचा त्रास आयुष्यभर होऊ शकतो. आणि म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे. कट ऑफचा विचार, प्रेफरन्स लिस्टचा, कॉलेज कसं आहे, कॉलेजची फी किती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ॲडमिशन घेता आली पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या चुका घडतात, नकळतपणे घडतात आणि नकळतपणे घडलेल्या चुकासुद्धा करणारा त्या विद्यार्थ्यांना त्रास देऊ शकतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण विचार करूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपण इथं थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.